गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण शिळफाटा रस्त्यावर वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह शाळकरी विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। मानपाडा जंक्शन परिसरात मेट्रोचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलाय। शाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली असून स्कूल बस आणि खासगी वाहनं तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहत असल्याचं चित्र आहे। रुणवाल ते मानपाडा, सोनारपाडा ते मानपाडा आणि संघवी गार्डन ते मानपाडा या मार्गांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आलाय। मनसे पदाधिकारी हर्षद पाटील यांनी या संदर्भात प्रशासनावर टीका करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। मेट्रोच्या कामासाठी सुट्टीच्या काळात योग्य नियोजन करण्यात आलं नाही असा आरोप त्यांनी केलाय। तसेच वाहतूक कोंडीचा ताण वाहतूक पोलिसांवर येत असून नो एंट्रीमध्ये जाणारे काही वाहन चालक आणि बेशिस्त वाहतूक यामुळे समस्या आणखी वाढत चालल्याचं त्यांनी म्हटलंय। स्थानिक लोकप्रतिनिधींवरही मनसेनं निशाणा साधला असून नागरिकांच्या रोजच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केलाय। दरम्यान मनसेने MMRDA आणि स्थानिक प्रशासनाला इशारा देत येत्या 8 दिवसात मानपाडा जंक्शन येथील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। जय महाराष्ट्र। मी हर्षद हरिश्चंद्र पाटील, माजी नगरसेवक आणि जिल्हा संघटक मनसे। विषय आहे कल्याण शिळफाटा रोडचा। कल्याण शिळफाटा रोडवर मानपाडा जंक्शन आहे आणि या मानपाडा जंक्शनवर रोज ट्रॅफिक होते, रोज। म्हणजे आपण जर विचार केला तर रुणवालपासून मानपाड्याला जायला, सोनारपाड्यापासून मानपाड्यापर्यंत यायला आणि मानपाडा रोड संघवी गार्डनपासून मानपाड्याला यायला जो साधारण 5 मिनिटाचा रस्ता आहे, रोज त्याला पाऊण ते 1 तास जातो। आणि याचं कारण आहे मेट्रोचं काम चालू आहे। MMRDAच्या मार्फत तिथे मेट्रोचं काम चालू आहे। माझा या व्हिडिओमार्फत MMRDAच्या अधिकारी आणि मेट्रोचे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना सूचना वजा इशारा आहे का येत्या 8 दिवसामध्ये आपण या ट्रॅफिकचं नियोजन व्यवस्थित करा आणि लोकांना याच्यातनं दिलासा द्या। आता शाळांना सुट्टी होती तर ठीक होतं, काम चालू होतं, आम्ही सहन करत होतो। आता शाळा चालू झाल्या आहेत। विद्यानिकेतनसारखी जी शाळा आहे त्यांना या ट्रॅफिकमुळे वारंवार शाळेला सुट्टी द्यावी लागते। मुलांचे हाल होतात, पालकांचे हाल होतात, रोज कामावर जाणाऱ्या लोकांचे हाल होतात। कधी थांबणार हे सगळं? आज वर्षभर झाला याचं काम चालू आहे, कोणी लक्ष देत नाही त्या मानपाडा जंक्शनवर। आणि तिथलं ट्रॅफिक सॉल्व करणं याच्यासाठी काय मोठ्या रॉकेट सायन्सची आवश्यकता नाही आहे। फक्त तिथे जो बॉटल नेक झालेला आहे, जिकडनं 2 लेन 3 लेन ट्रॅफिक येते तिन्ही बाजूनी आणि इथे सिंगल लेन होते, तिथे साईडचं थोडं एन्क्रोचमेंट जर केलं, एक साईड शोल्डर केलं तर 2 लेन व्यवस्थित चालू शकते तिथे। किती दिवस आम्ही या सगळ्या गोष्टी सहन करायच्या? इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये सन्माननीय आमदार महोदय असतील, नगरसेवक असतील, आपण देखील याचा विचार केला पाहिजे। या बाबतीचा लोकांनी आपल्याला इथे निवडून दिलेलं आहे, जनमत दिलेलं आहे। आपण या बाबतीत जरा कधीतरी विचारणार आहात की नाही प्रशासनाला? का फक्त आपण कार्यक्रमाला जाऊनच सगळ्या गोष्टी करणार आहात? माझी तर इथल्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, आपण या रस्त्याला स्वर्गीय ह.ब.प. सावळाराम बाबा महाराज यांचं नाव दिलं आहे। अरे किमान त्या नावाला कुठे काळं लागणार नाही याची तरी आपण दखल घेतली पाहिजे। माझ्या या व्हिडिओमार्फत MMRDAचे अधिकारी असतील किंवा मेट्रोचा कॉन्ट्रॅक्टर असेल, जर 8 दिवसामध्ये आपण मानपाडा सर्कलच्या ट्रॅफिकच्या बाबतीत योग्य नियोजन केलं नाही तर एवढं फक्त लक्षात ठेवा का गाठ मनसेची आहे। मग आम्ही दाखवू का आम्ही काय करू शकतो ते? कृपा करून आम्हाला आंदोलन करण्याकरिता भाग पाडू नका। या ट्रॅफिकमुळे वाहतूक पोलिसांवर किती ताण येतो याचा कोणी विचार केला आहे का? आपण फक्त पोलिसांबद्दल वाईटच बोलतो, तरी त्यांचं एक दिवसभर 12-12 तास काम करतात याचा कोणी विचार केला आहे का? आज तिथे वॉर्डन आहे, त्या वॉर्डनचं कोणी ऐकत नाही। ओलावाल्यांचं तर एवढा माज वाढला आहे का जरा ट्रॅफिक दिसली तर नो एंट्रीतनं जातात।
यांना पण आम्ही एका 8 दिवसामध्ये दाखवू यांना शिस्त काय असते ती. पुन्हा एकदा माझी इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच MMRDA अधिकारी असतील किंवा मेट्रोचे कॉन्ट्रॅक्टर असतील, विनंती आहे कृपा करून आपण या बाबतीमध्ये लक्ष द्या आणि याच्या 8 दिवसामध्ये येणाऱ्या 8 दिवसामध्ये याचं व्यवस्थित नियोजन करा आणि सामान्य जनतेला, मुलांना, बाळांना, पालकांना याच्यातनं कृपा करून तुम्ही या ट्रॅफिकच्या याच्यातनं मुक्त करा, ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.